Welcome back students. Today we are going to learn very important grammatical part, that is not only but also. विद्यार्थी मित्रांनो, नॉट ओनली बट ऑल्सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. तर याचं काम काय असतं, ज्यावेळेस आपल्याला दोन वेगवेगळे शब्द जोडायचेत किंवा दोन वेगवेगळे कर्ते जोडायचेत किंवा दोन वेगवेगळे वर्ब्स जोडायचेत किंवा दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स जोडायचेत, त्यावेळेला आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करत असतो. आणि परीक्षेच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वाचा ग्रॅमॅटिकल पार्ट आहे. सो लेट्स स्टार्ट. रूल नंबर 1. तर आपण याला सर्व रूलनुसार पाहूया. रूल नंबर 1 मध्ये आपण पाहूया, जर दोन वेगवेगळे सब्जेक्ट्स असतील, है ना, 2 डिफरंट सब्जेक्ट्स, दोन वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, परंतु त्यासाठीची जी ॲक्शन आहे, क्रिया आहे, ती सेम आहे. सेम ॲक्शन. सब्जेक्ट तर वेगवेगळे, परंतु ॲक्शन जे आहे, त्यांची क्रिया जी आहे ती एकच आहे. अशा वेळेला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर आपण कसा करतो पहा. तर अशा वेळेला काय करायचं आहे, सब्जेक्ट 1 आहे प्लस सब्जेक्ट 2 आहे. इथं अँडने सब्जेक्ट, दोन सब्जेक्ट जोडलेले आहेत. तर काय करायचं आपल्याला, नॉट ओनली जे आहे ते मागे यूज करायचं आहे. या ठिकाणी आपण नॉट ओनली यूज करणार आहेत, म्हणजेच पहिल्या सब्जेक्टच्या अगोदर आपण नॉट ओनली यूज करणार आहेत. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, सब्जेक्ट 2 जो आहे त्या ठिकाणी पहा, पहिल्या सब्जेक्टच्या अगोदर नॉट ओनली, त्यानंतर काय करायचं, दुसरा सब्जेक्ट घेण्याच्या अगोदर बट ऑल्सो यूज करायचं, त्यानंतर दुसरा सब्जेक्ट घ्यायचा आहे. पहिला सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर नॉट ओनली, दुसरा सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर बट ऑल्सो, आणि त्यानंतर जे ॲक्शन वगैरे आहे, जो टेन्स असेल त्यानुसार पुढं वर्ब असेल ते आपल्याला यूज करायचं आहे. फक्त या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिला जो सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर नॉट ओनली यूज करा, दुसरा जो सब्जेक्ट आहे त्या अगोदर बट ऑल्सो यूज करा. आणि इथं जर एम, इज, आर, ऑज, वेअर अशा पद्धतीनं जर वर्ब आलेलं असेल तर ते वर्ब यूज करताना या ठिकाणी येणारं वर्ब जे आहे ना ते सेकंड सब्जेक्टनुसार यूज करायचं असतं. पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी जे वर्ब येणार आहे नॉट ओनली बट ऑल्सो वापरल्यानंतर ते सेकंड सब्जेक्टनुसार तुम्हाला यूज करायचं असतं, हेही तुम्ही लक्षात ठेवायचे. फिल्म स्टार्स and sport persons. To achieve something. फिल्म स्टार्स एक सब्जेक्ट आहे, स्पोर्ट पर्सन्स दुसरा सब्जेक्ट आहे, आणि हे दोन जे सब्जेक्ट्स आहेत यांची जी ॲक्शन आहे ती एकच आहे, म्हणजे क्रिया काय आहे, एकच आहे. म्हणजेच काय असेल, सब्जेक्ट्स तर वेगवेगळे असतील, परंतु जर सेम ॲक्शन असेल दोन्ही सब्जेक्टची, त्यावेळेला आपण नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरायचं आहे, पहिल्या सब्जेक्टच्या अगोदर नॉट ओनली यूज करायचं आहे, दुसऱ्या सब्जेक्टच्या अगोदर बट ऑल्सो यूज करायचं आहे. तर चला आपण इथं काय करूया, फिल्म स्टारच्या अगोदर नॉट ओनली यूज करूया. तर नॉट ओनली फिल्म स्टार्स हा पहिला सब्जेक्ट झाला. आता अँड जे आहे त्या ठिकाणी बट ऑल्सो घेऊया, बट ऑल्सो सेकंड सब्जेक्ट स्पोर्ट पर्सन्स. नॉट ओनली फिल्म स्टार्स बट ऑल्सो स्पोर्ट पर्सन्स काय ॲक्शन करतात, वर्क हार्ड टू अचीव समथिंग, वर्क हार्ड टू अचीव समथिंग. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण याची प्रॅक्टिस करू शकतो. आता या ठिकाणी आपण केलं काय पहा, 2 डिफरंट सब्जेक्ट्स आहेत आणि ॲक्शन सेम आहे, दोन्हींनी केलेली क्रिया, दोन्ही सब्जेक्टनी केलेली क्रिया सेम आहे. त्यावेळेला पहिल्या सब्जेक्टच्या अगोदर काय करायचं आहे, नॉट ओनली यूज करायचं आहे, दुसऱ्या सब्जेक्टच्या अगोदर काय करायचं आहे, बट ऑल्सो यूज करायचं आहे. आता या ठिकाणी फिल्म स्टार्स अँड स्पोर्ट पर्सन्स असे दोन सब्जेक्ट्स आहेत. आता हे फिल्म स्टार्स जो पहिला सब्जेक्ट आहे
त्याच्या अगोदर नॉट ओनली यूज केलं. दुसरा सब्जेक्ट कोणता आहे? स्पोर्ट पर्सन्स. स्पोर्ट पर्सनच्या अगोदर बट ऑल्सो यूज केलं आणि त्यानंतर वर्क हार्ड टू अचीव समथिंग, रिमेनिंग पार्ट आहे तो ॲज इट इज लिहिला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी जे आपण हे वर्ब यूज करणार आहेत ते सेकंड सब्जेक्टनुसार यूज करत असतो. म्हणजे या ठिकाणी सेकंड सब्जेक्ट आहे तो स्पोर्ट पर्सन्स आहे. आता स्पोर्ट पर्सन जो आहे हा सब्जेक्ट प्लुरल आहे आणि प्लुरल असल्यास सब्जेक्ट सिंपल प्रेझेंटमध्ये V1 यूज करत असतो, म्हणून वर्क हार्ड ॲज इट इज त्या ठिकाणी घेतलेलं आहे. सो राईट डाऊन. नाव लुक ॲट दिस सेंटेन्सेस. Ajay अँड राजेश आर वर्किंग हार्ड. पहा या ठिकाणी अँड ने दोन सब्जेक्ट जोडलेले आहेत म्हणून हे अनेक वचनी सब्जेक्ट झाला. मग अनेक वचनीसाठी काय घेतो आपण? आर घेतो. पण आता आपला जो रूल आहे की जर दोन वेगवेगळे सब्जेक्ट असतील आणि ॲक्शन एकच असेल तर पहिल्या सब्जेक्टच्या अगोदर काय घ्या? नॉट ओनली. मग हा जो आजे आहे, आजेच्या इकडं अगोदर काय घेऊया आपण? नॉट ओनली यूज करूया. आता अँड जे आहे दुसरा सब्जेक्ट त्याच्या अगोदर काय यूज करूया? बट ऑल्सो. मग काय सेंटेन्स होईल? नॉट ओनली अजय बट ऑल्सो राजेश. परंतु या ठिकाणी आता नॉट ओनली बट ऑल्सोच्या सेंटेन्समध्ये जे वर्ब यूज करायचं असतं आपल्याला ते कशानुसार येतं? सेकंड सब्जेक्टनुसार. सेकंड सब्जेक्ट कोण आहे? राजेश आहे. राजेश किती आहे? एक आहे. मग आरच्या ऐवजी इथं काय होईल? इज होईल. आरच्या ऐवजी इज घेताल. मग नॉट ओनली अजय बट ऑल्सो राजेश इज वर्किंग हार्ड हे या ठिकाणी सेंटेन्स बनेल. कोणतं सेंटेन्स बनलं? नॉट ओनली अजय बट ऑल्सो राजेश इज वर्किंग हार्ड. आरचं इज कसं काय झालं? तर ज्यावेळेस नॉट ओनली बट ऑल्सोचं सेंटेन्स असेल त्या सेंटेन्समध्ये जो सब्जेक्ट असतो तो सेकंड सब्जेक्ट जो असतो त्यानुसार आपल्याला वर्ब यूज करायचं असतं. म्हणून या ठिकाणी आपण वर्ब इज मध्ये कन्वर्ट केलेला आहे. कारण का? तर राजेश एकटा आहे, एक वचनीसाठी आपण इज घेत असतो. या सेंटेन्समध्ये द बॉय अँड हिज अंकल, द बॉय आणि हिज अंकल. आता ज्यावेळेस अँडने आपण दोन सब्जेक्ट जोडतो त्यावेळेस तो अनेक वचनी सब्जेक्ट होत असतो म्हणून या ठिकाणी आर यूज केलं आहे आपण. पण ज्यावेळेस याचा आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरणार आहेत, पहिला सब्जेक्ट आहे त्या अगोदर काय घेणार आपण? नॉट ओनली. दुसरा सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर काय घेणार? बट ऑल्सो. पण आता पुढं जे वर्ब यूज करणार आहेत आपण ते वर्ब सेकंड सब्जेक्टनुसार असतं. आता हिज अंकल हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे ह्या आरच्या ठिकाणी काय येईल? इज येईल. मग सेंटेन्स काय होईल? नॉट ओनली द बॉय बट ऑल्सो हिज अंकल इज इन्वॉल्व्ड इन दिस मॅटर. आता थर्ड सेंटेन्स पाहूया. सचिन अँड सेहवाग आर द बेस्ट क्रिकेटर्स. मग सचिनच्या अगोदर काय घेतो आपण? नॉट ओनली यूज करू. नॉट ओनली सचिन. अँडच्या ऐवजी काय येईल? बट ऑल्सो है ना, दुसऱ्या सब्जेक्टच्या अगोदर बट ऑल्सो. नॉट ओनली सचिन बट ऑल्सो सेहवाग. आरच्या ऐवजी काय येईल? इज. इज द बेस्ट क्रिकेटर. अशा पद्धतीनं हे सेंटेन्स तयार होईल. नॉट ओनली सचिन बट ऑल्सो सेहवाग. सेहवाग हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इथलच्या आरच्या ऐवजी काय होईल? इज होईल आणि क्रिकेटर्सच्या ऐवजी काय होईल? क्रिकेटर होईल. म्हणजेच फक्त सचिनच नाही तर सेहवाग सुद्धा एक सर्वोत्तम क्रिकेटर आहे. आता रूल नंबर 2 पाहूया. सब्जेक्ट एक आहे परंतु वर्ब जर दोन असतील, वर्ब 1 आणि वर्ब 2. सब्जेक्ट तर एक आहे पण ॲक्शन्स किती आहेत? 2 आहेत. त्यावेळेला आपण नॉट ओनली बट ऑल्सोचं सेंटेन्स कशा पद्धतीनं बनवू शकतो पाहूया. पहा सब्जेक्ट एक आहे, वर्ब 2 आहेत. तर काय करायचं? नॉट ओनली बट ऑल्सो बनवत असताना सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचं आहे, त्यानंतर सब्जेक्ट घेतला, त्यानंतर पहिला वर्ब जो आहे त्या अगोदर नॉट ओनली यूज करायचं आहे, त्यानंतर पहिला वर्ब लिहायचा आहे, त्यानंतर दुसरा वर्ब जो आहे त्याच्या अगोदर बट ऑल्सो यूज करायचं आहे आणि त्यानंतर सेकंड वर्ब घ्यायचा आहे. सब्जेक्ट घेतला, फर्स्ट वर्ब जो आहे त्याच्या अगोदर नॉट ओनली यूज करा, त्यानंतर फर्स्ट वर्ब लिहून काढा, त्यानंतर दुसरा वर्ब जो आहे त्याच्या अगोदर बट ऑल्सो लिहा आणि त्यानंतर दुसरा वर्ब लिहून काढा. अशा पद्धतीनं आपण जर एक सब्जेक्ट आणि 2 ॲक्शन किंवा 2 वर्ब्स दिलेले असतील तर नॉट ओनली बट ऑल्सोचा
आपण वापर करू शकतो. लुक ॲट दिस सेंटेन्सेस. पहा या ठिकाणी यू सब्जेक्ट आहे, गार्ड अँड फीड दोन काय आहेत, वर्ब आहेत. रूल काय सांगतो, सब्जेक्ट जशाच तसा घ्या. आपण ॲज इट इज सब्जेक्ट लिहिला, त्यानंतर पहिला वर्ब आहे त्याच्या अगोदर नॉट ओनली. पहिला वर्ब कोणता आहे, गार्ड, त्याच्या अगोदर नॉट ओनली. त्यानंतर वर्ब काय आहे, गार्ड. त्यानंतर दुसरा वर्ब आहे त्याच्या अगोदर बट ऑल्सो. त्यानंतर दुसरा वर्ब. त्यानंतर रिमेनिंग पार्ट. यू पहिला वर्ब आहे त्या अगोदर नॉट ओनली, त्यानंतर फर्स्ट वर्ब लिहिला. त्यानंतर फीड, फीडच्या अगोदर बट ऑल्सो, दुसऱ्या वर्बच्या अगोदर बट ऑल्सो घेतलं. त्यानंतर दुसरा वर्ब लिहिला. त्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. यू नॉट ओनली गार्ड बट ऑल्सो फीड अस. आता पहा दुसरं सेंटेन्स पाहूया. लिसा पहिला वर्ब आहे स्टडीज आणि दुसरा वर्ब आहे हेल्प्स. पहिल्या वर्बच्या अगोदर नॉट ओनली. लिसा नॉट ओनली स्टडीज, दुसऱ्या वर्बच्या अगोदर बट ऑल्सो हेल्प्स हर मदर इन किचन. रिमेनिंग पार्ट पुढं लिहून काढा. काय केलं, स्टडीजच्या अगोदर नॉट ओनली, हेल्प्सच्या अगोदर बट ऑल्सो यूज केलं. थर्ड सेंटेन्स. सुरेश पहिलं वर्ब आहे फेल्ड, नॉट ओनली फेल्ड द एक्झाम. दुसरं वर्ब आहे स्टार्टेड, त्या अगोदर बट ऑल्सो स्टार्टेड क्राईंग. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर दोन वर्ब्स दिलेले असतील तर पहिल्या वर्बच्या अगोदर नॉट ओनली यूज करा, दुसऱ्या वर्बच्या अगोदर बट ऑल्सो यूज करा. सो राईट डाऊन. आता पाहूया रूल नंबर 3. जर सेंटेन्समध्ये दोन ऑब्जेक्ट असतील तर, सपोज सब्जेक्ट आहे, त्यानंतर वर्ब आहे, त्यानंतर दोन ऑब्जेक्ट आहेत, ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2. कोणत्या तरी कंजंक्शननं ते जोडलेले असतील. असं जर सेंटेन्स असेल सब्जेक्ट वर्ब. आता वर्ब म्हणजे इथं एक समजण्यासाठी एक सेंटेन्स आहे, हे समजण्यासाठी मी लिहिलं आहे. इथं V2 असू शकतं किंवा या ठिकाणी हॅव हॅज V3 असू शकतं, एम इज आर V4 असू शकतं, म्हणजे कोणताही टेन्स असू शकतो. पण आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, इथं टेन्स कोणताही असू शकतं. इथं फक्त वर्ब लिहिलं आहे म्हणजे V1 आहे असं नाही आहे. या ठिकाणी वर्ब लिहिलं आहे म्हणजे इथं कोणताही टेन्स असू शकतो. सब्जेक्ट असेल, वर्ब असेल, वर्बच्या नंतर जर असे दोन ऑब्जेक्ट असतील तर या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती नॉट ओनली बट ऑल्सो कसं यूज करायचं. या ठिकाणी तर काय करायचं, सब्जेक्ट लिहायचा, जे वर्ब दिलेलं आहे ते लिहायचं. त्यानंतर पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर काय करायचं, नॉट ओनली यूज करायचं. त्यानंतर पहिलं ऑब्जेक्ट लिहायचं, ऑब्जेक्ट 1, आणि त्यानंतर बट ऑल्सो यूज करायचं. आणि बट ऑल्सो यूज केल्यानंतर ऑब्जेक्ट 2 लिहायचं. काय रूल आहे, पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर नॉट ओनली लिहा, दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अगोदर बट ऑल्सो लिहा, जर दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतील तर. चला काही सेंटेन्सेस पाहूया. दिस सेंटेन्सेस. लिसा इज ऑनेस्ट अँड क्लेवर. या ठिकाणी दोन काय आहेत, हे ॲडजेक्टिव्ह आहेत. आता दोन ॲडजेक्टिव्ह आहेत, ह्या दोन ॲडजेक्टिव्हला जोडताना आपण काय करूया, तर रूल काय सांगतो, सब्जेक्ट लिहा. तर आपण लिहूया सब्जेक्ट लिसा, त्यानंतर वर्ब लिहिलं, त्यानंतर पहिला ऑब्जेक्ट, इथे ॲडजेक्टिव्ह आहेत तर पहिल्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी काय लिहूया, नॉट ओनली. त्यानंतर ऑनेस्ट, त्यानंतर दुसऱ्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी बट ऑल्सो, त्यानंतर क्लेवर. लिसा इज नॉट ओनली ऑनेस्ट बट ऑल्सो क्लेवर. अँड काढून टाकायचं आहे. आता त्यानंतर आहे ही रिसिव्ड, त्याला मिळालं अ लेटर अँड अ टेलिग्राम. आता पहा, पहिल्यांदा काय लिहायचं आहे, सब्जेक्ट, त्यानंतर काय लिहायचं आहे, वर्ब. वर्ब काय आहे, रिसिव्ड. त्यानंतर पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर काय लिहा, नॉट ओनली. त्यानंतर पहिलं ऑब्जेक्ट काय, अ लेटर, ते लिहिलं. ही रिसिव्ड नॉट ओनली अ लेटर. त्यानंतर दुसरं ऑब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर बट ऑल्सो घ्या, बट ऑल्सो अ टेलिग्राम.
दोन ऑब्जेक्ट्स अशा पद्धतीने जोडायचे आहेत. गोपीनाथ मुंडे वॉज अ लीडर अँड अ सोशल रिफॉर्मर. दोन ऑब्जेक्ट कोणते त्या ठिकाणी? लीडर आणि सोशल रिफॉर्मर. आता या ठिकाणी आपण लिहूया गोपीनाथ मुंडे वॉज पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर नॉट ओनली. ॲक्च्युली हे कॉम्प्लिमेंट आहेत, परंतु आपण इथं त्याला ऑब्जेक्ट समजूया. गोपीनाथ मुंडे वॉज नॉट ओनली अ लीडर. त्यानंतर दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अगोदर बट ऑल्सो. दुसरा ऑब्जेक्ट काय? अ सोशल रिफॉर्मर. अशा पद्धतीनं जर दोन ऑब्जेक्ट असतील तर पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर नॉट ओनली घ्या, दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अगोदर बट ऑल्सो यूज करायचे. रूल नंबर 4. दिलेल्या सेंटेन्समध्ये जर बोथ अँड असेल तर बोथच्या जागी नॉट ओनली यूज करायचं आणि अँडच्या जागी बट ऑल्सो यूज करायचं आहे. The film is both full of comedy and action. आता पहा या सेंटेन्समध्ये बोथ जर आलेलं असेल तर त्या ठिकाणी नॉट ओनली यूज करायचं आहे, अँड जर आलेलं असेल तर त्या ठिकाणी बट ऑल्सो यूज करायचं आहे. म्हणजे बोथच्या जागी नॉट ओनली घेणार आहेत आणि अँडच्या जागी बट ऑल्सो यूज करणार आहेत. द फिल्म इज बोथच्या जागी घेऊया नॉट ओनली फुल ऑफ कॉमेडी. अँडच्या जागी घेऊया बट ऑल्सो ॲक्शन. द फिल्म इज नॉट ओनली फुल ऑफ कॉमेडी बट ऑल्सो ॲक्शन. काय केलं आहे? बोथच्या जागी नॉट ओनली यूज केलं आहे, अँडच्या जागी बट ऑल्सो यूज केलं आहे. अशा पद्धतीनं जर बोथ अँडचं सेंटेन्स असेल तर बोथच्या जागी नॉट ओनली यूज करा, अँडच्या जागी बट ऑल्सो यूज करा. पुन्हा एकदा ऐका, बोथ जर असेल तर त्या ठिकाणी नॉट ओनली यूज करा, अँड असेल तर बट ऑल्सो यूज करा. द टॉपिक इज बोथ इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट. The topic is both interesting and important. मग the topic is बोथच्या जागी not only, interesting andच्या जागी but also, important. Write down. रूल नंबर 5. जर सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज असेल तर नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर कसा करणार आहेत? तर काय करायचं? ॲज वेल ॲज याच्या मागे एक शब्द असतो आणि याच्या नंतर एक शब्द असतो. आता या ठिकाणी काय करायचं? ॲज वेल ॲजच्या मागे जो शब्द आहे हा शब्द त्याच्या अगोदर नॉट ओनली घ्यायचं. कोणत्या शब्दाच्या अगोदर? या शब्दाच्या अगोदर नॉट ओनली घ्यायचं, त्यानंतर हा शब्द लिहायचा. त्यानंतर ॲज वेल ॲजच्या जागी बट ऑल्सो घ्यायचं आणि ॲज वेल ॲज काढून टाकायचं आणि त्यानंतर पुढचा शब्द घ्यायचा. पहा, ॲज वेल ॲजचं जेही सेंटेन्स असेल त्याच्या अगोदर एक शब्द असेल आणि त्यानंतर दुसरा शब्द असेल. तर काय करायचं? नॉट ओनली बट ऑल्सो यूज करताना ॲज वेल ॲजच्या अगोदरचा जो शब्द आहे, ॲज वेल ॲजच्या अगोदरचा जो शब्द आहे हा शब्द त्याच्या अगोदर काय करायचं आहे? नॉट ओनली यूज करायचं आहे. आणि ॲज वेल ॲजच्या नंतरचा जो शब्द आहे दुसरा शब्द त्याच्या अगोदर बट ऑल्सो यूज करायचं आहे. पण सब्जेक्ट यूज करत असताना पहिल्या सब्जेक्टनुसार, जर दोन सब्जेक्ट तुम्ही ॲज वेल ॲजनं जोडलेले असतील तर पहिल्या सब्जेक्टनुसारच तुम्हाला वर्ब घ्यायचं असतं. आणखी एकदा सांगतो, जर तुम्ही दोन सब्जेक्ट ॲज वेल ॲजनं जोडलेले असतील तर पहिल्या सब्जेक्टनुसारच वर्ब घ्यायचा असतो. बाकी जर सेंटेन्स वर्बच्या पुढं तुम्ही दोन शब्द जोडलेले असतील तर तुम्हाला ॲज इट इज जे वर्ब आहे तेच ठेवायचं आहे. फक्त पहिल्या शब्दाच्या अगोदर ॲज वेल ॲजच्या अगोदरचा जो शब्द आहे त्याच्या अगोदर नॉट ओनली यूज करा
आणि ॲज वेल ॲजच्या ठिकाणी बट ऑल्सो यूज करा. टेक द एक्झाम्पल. राम इज रिच ॲज वेल ॲज पोलाइट. राम इज रिच ॲज वेल ॲज पोलाइट. पहा, ॲज वेल ॲजच्या अगोदरचा शब्द कोण आहे? रिच. आणि ॲज वेल ॲजच्या नंतरचा शब्द कोणता आहे? पोलाइट. मग सेंटेन्स कसं बनल? राम इज पहिल्या शब्दाच्या अगोदर म्हणजे ॲज वेल ॲजच्या अगोदर जो शब्द आहे त्याच्या अगोदर काय यूज करा म्हटलंय? नॉट ओनली. राम इज नॉट ओनली रिच. ॲज वेल ॲजच्या ठिकाणी काय घ्या म्हटलंय? बट ऑल्सो. त्यानंतर नंतरचा शब्द लिहा पोलाइट. राम इज नॉट ओनली रिच बट ऑल्सो पोलाइट. लेट्स सी द सेकंड एक्झाम्पल. The thief was caught as well as handed over the police. चोराला पकडलं तसेच पोलिसांच्या हवाले केलं. आता या ठिकाणी ॲज वेल ॲजच्या अगोदरचा जो शब्द आहे तो कॉट आहे आणि ॲज वेल ॲजच्या नंतरचा शब्द आहे तो हँडेड आहे. मग पहिल्या शब्दाच्या अगोदर नॉट ओनली. मग सेंटेन्स होईल द थीफ वॉज नॉट ओनली कॉट ॲज वेल ॲजच्या ठिकाणी बट ऑल्सो हँडेड ओव्हर द पोलीस. सो राईट डाऊन अँड प्रॅक्टिस इट. नंबर 6 पाहूया. दिलेल्या सेंटेन्समध्ये जर बिसाइड्स असेल तर नॉट ओनली बट ऑल्सो यूज करत असताना काय करायचं? जे बिसाइड्स आहे त्याऐवजी नॉट ओनली यूज करायचं. बिसाइड्स नंतर एक नाउन असतं, त्यानंतर कॉमा असतो, त्यानंतर आणखी एक नाउन असतं. तर काय करायचं? बिसाइडच्या जागी नॉट ओनली, त्यानंतर हे नाउन लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो कॉमा आहे त्या ठिकाणी काय यूज करायचं? बट ऑल्सो यूज करायचं. आणि त्यानंतर पुढील नाउन जे आहे हे ते लिहून काढायचं. काय केलं पहा, बिसाइड्स जे आहे त्या बिसाइडच्या जागी नॉट ओनली घ्या, त्यानंतर बिसाइड सोबत आलेलं जे नाउन आहे ते लिहा, त्यानंतर दुसरं जे नाउन आहे कॉमा देऊन पुढं त्याच्या अगोदर काय करा? ह्या दुसऱ्या नाउनच्या अगोदर बट ऑल्सो घ्या आणि त्यानंतर हे नाउन जे आहे ते पुढे लिहून काढा. टेक द एक्झाम्पल. बिसाइड्स क्रिकेट फुटबॉल इज माय फेवरेट गेम. बिसाइड्स क्रिकेट, क्रिकेट व्यतिरिक्त फुटबॉल माझा आवडता गेम आहे. आता काय करायचं? बिसाइड्सच्या जागी काय घ्या म्हटलं? बिसाइडच्या जागी नॉट ओनली घ्या. तर नॉट ओनली घेतलं. त्यानंतर जे नाउन आहे इथं नाउन कोणतं आहे? क्रिकेट आहे, ते क्रिकेट लिहिलं. नॉट ओनली क्रिकेट. कॉमाच्या जागी काय घ्या म्हटलंय? बट ऑल्सो घ्या. त्यानंतर नेक्स्ट नाउन आहे ते लिहा फुटबॉल. त्यानंतर इज माय फेवरेट गेम. Not only cricket but also football is my favorite game. Besides study, exercise is also important. Besides study, exercise is also important. Besides च्या जागी काय घ्या? नॉट ओनली घ्या. त्यानंतर नाउन आहे स्टडी, कॉमाच्या ठिकाणी घ्या बट ऑल्सो. पुढील नाउन आहे एक्झरसाइज, ते घ्या. नॉट ओनली स्टडी बट ऑल्सो एक्झरसाइज. पहा, सेंटेन्समध्ये जर ऑल्सो किंवा TOO आलेलं असेल तर नॉट ओनली बट ऑल्सो यूज केल्यानंतर ते ऑल्सो जे आहे ते काढून टाकायचे. मग काय होईल सेंटेन्स? नॉट ओनली स्टडी बट ऑल्सो एक्झरसाइज.
इज इम्पॉर्टंट ऑल्सो काढून टाका. नंबर 7 पहा, एखादं सेंटेन्स आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, त्यानंतर प्रीपोजिशन आहे आणि त्यानंतर दोन ऑब्जेक्ट आहेत, ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2. पहा, दोन ऑब्जेक्ट असतील पुढं आणि मागे एकच प्रीपोजिशन असेल तर अशा वेळेला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करताना मी तुम्हाला सांगितलंय, पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर नॉट ओनली, दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अगोदर बट ऑल्सो यूज करायचंय. पण असं जर प्रीपोजिशन असेल तर हे प्रीपोजिशन दोन्ही ऑब्जेक्टला आपल्याला जोडायचंय. कसं होईल सेंटेन्स पहा, सब्जेक्ट आहे, प्लस वर्ब आहे, वर्ब म्हणजे तो कोणताही टेन्स असेल हे लक्षात राहू द्या. त्यानंतर तुम्ही पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर काय घेणार आहेत, नॉट ओनली. नॉट ओनली घेतल्यानंतर हे प्रीपोजिशन आणि हे ऑब्जेक्ट लिहून काढायचं आहे. प्रीपोजिशन प्लस ऑब्जेक्ट 1 प्लस बट ऑल्सो यूज करायचं आहे. दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अगोदर काय यूज करायचं आहे, बट ऑल्सो यूज करायचं आहे. पण हे जे प्रीपोजिशन आहे ते पुढच्या ऑब्जेक्टलाही जोडायचं आहे. पहा, दोन ऑब्जेक्ट आहेत आणि एकच प्रीपोजिशन यूज केलेलं असेल तर पहिल्या ऑब्जेक्टला जे प्रीपोजिशन आहे ते बट ऑल्सोच्या नंतर सुद्धा आपल्याला यूज करायचं आहे. मग दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी सुद्धा काय करायचं आहे, हेच प्रीपोजिशन या ठिकाणी सुद्धा घ्यायचं आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट 2 घ्यायचं आहे. पुन्हा एकदा समजून सांगतो, एखादं सेंटेन्स आहे आणि त्या सेंटेन्स नंतर वर्बच्या नंतर दोन ऑब्जेक्ट आहेत, पण प्रीपोजिशन जे आहे ते फक्त पहिल्याच ऑब्जेक्टला जर असेल तर नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये त्या सेंटेन्सला कन्वर्ट करत असताना पहा, पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर आपण काय करतो, नॉट ओनली यूज करतो. पण या ठिकाणी ते प्रीपोजिशन सुद्धा नॉट ओनली नंतर पहिल्या ऑब्जेक्टला यूज करायचं आहे. आणि आता पहा, बट ऑल्सो यूज केल्यानंतर दुसऱ्या ऑब्जेक्टला ते प्रीपोजिशन नाही आहे तरी सुद्धा आपल्याला तेच प्रीपोजिशन दुसऱ्या ऑब्जेक्टला सुद्धा घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये ते सेंटेन्स कन्वर्ट करणार आहेत. टेक द एक्झाम्पल. She is interested in playing and studying. आता या ठिकाणी प्रीपोजिशन नंतर हे एक प्लेइंग एक ऑब्जेक्ट आहे आणि स्टडिंग एक ऑब्जेक्ट आहे. ते पहा, सी इज इंटरेस्टेड, ती इंटरेस्टेड आहे, प्लेइंगमध्ये आहे आणि स्टडिंगमध्ये आहे. हे ऑब्जेक्ट एक आहे, ऑब्जेक्ट 2 आहे. परंतु या ठिकाणी प्रीपोजिशन नाही आहे, पण प्रीपोजिशन पहिल्या ऑब्जेक्टलाच फक्त यूज केलेलं आहे. तुम्ही म्हणाल हे प्लेइंग स्टडिंग वर्ब्स आहेत का, तर विद्यार्थी मित्रांनो ते वर्ब्स नाही आहेत, इथं वर्ब आहे इंटरेस्टेड. ओके, आता पहा, मग सी इज इंटरेस्टेड पहिल्या ऑब्जेक्टच्या अगोदर काय करतो आपण, नॉट ओनली यूज करतो. नॉट ओनली हे इन प्लेइंग पहिलं ऑब्जेक्ट लिहून काढायचं, त्यासोबत प्रीपोजिशन जशाच तसं लिहायचं आहे, इन प्लेइंग. सी इज इंटरेस्टेड नॉट ओनली इन प्लेइंग. अँडच्या ठिकाणी घेतला आपण बट ऑल्सो, दुसऱ्या ऑब्जेक्टच्या अगोदर काय घेतला आपण, बट ऑल्सो. पण या ठिकाणी प्रीपोजिशन नाही आहे. अशा वेळेला काय करायचे, दोन ऑब्जेक्टला जर एकच प्रीपोजिशन असेल तर ते प्रीपोजिशन जे पहिल्या ऑब्जेक्टला आहे तेच दुसऱ्याला सुद्धा यूज करायचे, बट ऑल्सो इन स्टडिंग. मग सेंटेन्स बनेल, सी इज इंटरेस्टेड नॉट ओनली इन प्लेइंग बट ऑल्सो इन स्टडिंग. तेच प्रीपोजिशन जे एकाच आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टसाठी होतं ते आपण दोन्ही ऑब्जेक्टसाठी यूज केलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी जर एक प्रीपोजिशन आणि दोन ऑब्जेक्ट असतील तर दोन्ही ऑब्जेक्टला ते प्रीपोजिशन यूज करायचं आहे. वी आर टॉकिंग अबाउट मॅच अँड पार्टी. वी आर टॉकिंग अबाउट मॅच अँड पार्टी. आता वी आर टॉकिंग, टॉकिंग हे वर्ब आहे, मॅच पहिलं ऑब्जेक्ट आहे, पार्टी दुसरं ऑब्जेक्ट आहे. पण अबाउट हे प्रीपोजिशन आहे, ते फक्त पहिल्या ऑब्जेक्टला आहे, दुसऱ्या ऑब्जेक्टला आहे का, तर नाही आहे. मग काय करणार तुम्ही, वी आर टॉकिंग नॉट ओनली, पहिलं जे ऑब्जेक्ट आहे त्यासोबत प्रीपोजिशन सुद्धा लिहायचं आहे, नॉट ओनली अबाउट मॅच
त्यानंतर घ्यायचं बट ऑल्सो. दुसरं जे ऑब्जेक्ट आहे पार्टी, याला प्रीपोजिशन नाही आहे, त्यावेळेला काय करायचं, हेच प्रीपोजिशन सोबत लिहायचं, अबाउट पार्टी. मग सेंटेन्स बनेल वी आर टॉकिंग नॉट ओनली अबाउट मॅच बट ऑल्सो अबाउट पार्टी. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो कशाही प्रकारचं सेंटेन्स तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. त्या ठिकाणी ॲज वेल ॲजचं सेंटेन्स असेल, अँडने 2 शब्द जोडलेले असतील, 2 ऑब्जेक्ट असतील, 2 वर्ब जोडलेले असतील एखाद्या शब्दानं, आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करा म्हटलं तर अशा पद्धतीनं हे 7 रूल्स व्यवस्थितरित्या फॉलो करायचेत. तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोमध्ये कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही आहे.